1000 पौर्णिमा पाहिलेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात जीवनातील परिपूर्णतेचा सन्मान झालाय अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला। कोल्हापुरात डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सिंहायन या आत्मचरित्राचेही प्रकाशन करण्यात आलं। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आणि सिंहायन या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज आयोजित करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात सिंहायन या त्यांच्या आत्मचरित्राचं देखील प्रकाशन करण्यात आलं। यावेळी पुढारीचे मुख्य संपादक म्हणून गेली अनेक दशकं कार्यरत असलेले डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांचा आणि पत्रकारितेतील संघर्षाचा परामर्श आपल्या भाषणात मांडला। आजचा हा दिवस कृतार्थ जीवन जगण्याचं समाधान देणारा दिवस आहे। कोल्हापूरच्या तांबड्या मातीनं, पंचगंगेच्या पाण्यानं मला निर्भय बनवलं असं सांगून साहित्य, शास्त्र, कुस्ती या सगळ्या विविधरंगी कोल्हापूरचं प्रतिबिंब पुढारीच्या माध्यमातून मांडल्याचं त्यांनी सांगितलं। पुढारी माझा श्वास आहे आणि पत्रकारिता माझा ध्यास आहे। माझ्या आयुष्याचं सिंहावलोकन मी सिंहायन या आत्मचरित्रातून मांडलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ज्या कोल्हापूर नगरीत माझा जन्म झाला, ज्या पंचगंगेच्या पाण्यात जशी रग आहे तशी धगही आहे, ज्या पंचगंगेच्या तांबड्या मातीनं मला अन्यायाशी झुंजण्याची, ताठमानेनं जगण्याची आणि स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा दिली, निर्भीड पत्रकारासाठी लागणारी तलवारची धार माझ्या लेखणीला दिली, त्या करवीर नगरीचं महात्म्य किती वर्णन करावं। पण त्या करवीर नगरीबरोबरच या सगळ्या बसलेल्या करवीरकरांचं महात्म्य काही कमी नाही। कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे। या नगरीनं साहित्यिक, शास्त्रज्ञ देशाला दिलेले आहे। शौर्याची तेजस्वी परंपरा आहे। कोल्हापूरचं हे विविधांगी व्यक्तिमत्व, जसं कोल्हापूर मिसळ आहे ना, तसं या मिसळसारखं चमचमीत आणि चवदार आहे, चटकदार आहे। मग मला सांगा मित्रांनो, कोल्हापूरचं हे रोखठोक प्रतिबिंब कोल्हापुरात जन्मलेल्या पुढारीमध्ये निश्चित पडलं। काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहते, काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहते, मात्र पत्रकारितेचा आत्मा कोणता? पत्रकारितेचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता। तर हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचं मात्र आपण भान ठेवू। मित्रांनो, आज मी वयाची 80 वर्षे पूर्ण केली। तुम्हाला वाटत असेल की आता मी रिटायर कधी होणार, पण पत्रकाराच्या बाबतीत असं म्हणतात, जर्नलिस्ट मे गेट टायर्ड बट नेव्हर रिटायर्स। त्यामुळे मी काही रिटायर होणार नाही। मी माझ्या चिरंजीवाला योगेशला मला 75 वर्षे झाली त्यावेळेला चेअरमन करून टाकलं, पण मी आता संपादक आहे, नोकरीला आहे। तर त्यामुळं मी आता देखील मला मागं वळून पाहताना थक्क व्हायला होतं। केवढा हा आयुष्याचा प्रवास। मी सिंहाच्या चालीनं आयुष्यभर चालत नाही, पुढे वाटचाल त्याच दिमाखात चालू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1000 पौर्णिमा पाहिलेल्या या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जीवनातील परिपूर्णतेचा सन्मान झाल्याचं सांगितलं। आम्ही जनतेचे पुढारी असलो तरी तुम्ही मात्र आमचे पुढारी आहात असं सांगून कोल्हापूर खंडपीठाचा प्रस्ताव आम्ही 1 महिन्यांपूर्वीच पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली।
जीवनाचा मार्ग त्यांना तर सापडलाच, पण त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो अनेकांना या ठिकाणी दाखवला. हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो की कोल्हापूरचे कुठलेही महत्त्वाचे प्रश्न, मग ऊस दराचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी टोल मुक्तीचा प्रश्न असेल किंवा खंडपीठ करण्याचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नामध्ये रोखठोक भूमिका ही बाळासाहेबांची आपल्याला पाहायला मिळाली. पण मगाशी ते असं म्हणाले की मी नेता नाही, मी पुढारी आहे. तर नेता आणि पुढारी यातलं अंतर काय आहे? तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ते आंदोलनात जरूर होते, पण त्या आंदोलनात असताना त्यांचा पुढाकार काय होता, तर त्यातनं मार्ग कसा निघेल, प्रश्न कसा सुटेल, हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढारीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात आणि सामाजिक चळवळींना पुढारीनं बळ दिल्याचं सांगितलं. ईशाची किंमत असो, अन्य भाषा असो, सीमा भागाचा, नैराचा प्रश्न असो, जिथे जिथे समस्या आहे, संघर्ष आहे, लोकांच्या असतोच तिथं पुढारी जाऊन पोचत आणि त्यामुळं साहजिकच आपल्या सगळ्यांच्या अंतर्गतामध्ये त्यांनी एक स्थान आपलं करून दिले. मला असंच राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री असताना मी राजीव गांधीला घेऊन पुढारीकरांच्या कार्यक्रमाला गेले. आणखी काही कार्यक्रमाला माझी उपस्थिती होती आणि त्या प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बघायला मिळाली की नवीन लोकांना एकत्रित करून आपल्या विचाराचा विस्तार वाढेल कसा याची काळजी ही पुढारीकरांनी नेहमी घेतली. आणि त्यामुळं आज ते लोकभक्त महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या अंतर्गतामध्ये ससा निर्माण करणारं हे झालेलं आहे. मला आनंद आहे की ते प्रदेशासाठी जे कष्ट ससांच्या दादांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितामय शैलीत वातावरण हलकं करत प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा दिल्या. प्रतापरावांनी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे 80-90. प्रतापरावांनी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे 80-90. म्हणून तुम्ही पूर्ण केलेली आहेत वर्ष 80. लोक तुम्हाला विचारताय तुमची तब्येत आहे कशी. लोक तुम्हाला विचारताय की तुमची तब्येत आहे कशी. तुम्ही सांगताय मी तर वर्ष केलेली आहेत पूर्ण 80. कोल्हापूर आहे ज्यांचं गाव, कोल्हापूर आहे ज्यांचं गाव, ते आहे प्रतापराव. तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव, तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव, म्हणून साऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजते तुमचं नाव. माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिलेला पुढारी, माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिला पुढारी, म्हणून मी 10 वर्ष केली पंढरीची वारी. हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी, हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी, कारण तुम्ही पत्रकार आहात फार भारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात पुढारी वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब जाधव यांनी लेखणीला धार आणून समाजात रचनात्मक बदल घडवले असल्याचं त्यांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर जाधव यांच्या कार्याचा गौरव करत निर्भीडपणा, सत्यनिष्ठा आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा पुढारीनं जोपासलाय. अनेक प्रश्न उचलून धरत सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा वाटा पुढारी ठरलाय असं सांगितलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव करत कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव देण्याची आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर करण्याची मागणी केली. श्री अंबाबाई मंदिर आराखडा, मिरज रेल्वे, कोल्हापूर विमानतळ धावपट्टी यामध्ये राज्य शासनानं लक्ष घालावं. सुमारे 1800 विकास कामांचे अर्ज माझ्याकडे प्रलंबित असून त्यासाठी शासनानं भरीव मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पुढारीचे योगेश जाधव आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही मनोगत व्यक्त केली. या सोहळ्याला विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.